विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन सिरीजला आणि या सिरीजचं नाव आहे इयत्ता 7वी स्कॉलरशिप सिरीज। आता यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपल्याला किती विषयांचा अभ्यास करायचा आहे, तर गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या 4 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो। मग आता आपण आजच्या व्हिडिओपासून गणिताची सिरीज सुरू करणार आहोत आणि या सिरीजमध्ये एक साधारण आपल्याला जे दिलेला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाप्रमाणे एक एक पॉइंट आपण कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणी असतील त्या देखील अभ्यास करणार असतील तर त्यांना देखील आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या स्कॉलरशिपच्या गणिताच्या पहिल्या धड्याला, पहिल्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे ते म्हणजे संख्याज्ञान। आता हा संख्याज्ञान जो घटक आहे या घटकामध्ये भरपूर सारे उपघटक आहेत। आपल्याला याचा भारांश किती आहे? 8% आहे। 8% भारांश म्हणजे काय, तर यामध्ये किंवा या प्रकरणावरती तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला। याचा अर्थ तुम्हाला काय करणार आहेत, तर 8 मार्क मिळणार आहेत। पण कधी? जर तुमचे ते 4 प्रश्न बरोबर आले तर हे पॉसिबल आहे, बरोबर आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकरणाचा, प्रत्येक पॉइंटचा डिटेल स्टडी होणं अपेक्षित आहे। तो कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला त्यावरती कसाही प्रश्न फिरून विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर येणारच आहे। त्यामुळे काळजी काय घ्यायची की प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करा। तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या पहिल्या चॅप्टरला आणि लेक्चर मधल्या पहिल्या व्हिडिओला। तो आहे संख्याज्ञानावर आधारित। गणितामधील पहिलं जे प्रकरण आहे ते आहे संख्याज्ञानावर आधारित। मग संख्याज्ञानामध्ये आपल्याला काय शिकायचंय, तर संख्येचे विविध प्रकार आणि त्यामधला जो पहिला प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या। बघा, संख्याज्ञानामध्ये आपण काय शिकतोय? संख्येचे विविध प्रकार आणि त्यामध्ये पहिला प्रकार आपण शिकणार आहोत तो म्हणजे नैसर्गिक संख्या। या नैसर्गिक संख्येला दुसरं नाव आहे मोज संख्या। ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? मोज संख्या। आणि नैसर्गिक संख्या म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? नॅचरल नंबर। नॅचरल नंबर। आणि त्यामुळेच आपण नैसर्गिक संख्या लिहित असताना, रिप्रेझेंटेशन करीत असताना कॅपिटल एन याचा वापर करतो। मग कॅपिटल एन म्हणजे काय? नॅचरल नंबर। म्हणून नैसर्गिक संख्या दाखवण्यासाठी, दर्शवण्यासाठी जे सिंबल वापरतो, चिन्ह वापरतो, ते चिन्ह कोणतं आहे? कॅपिटल एन। आता नैसर्गिक संख्या म्हणजे नक्की काय, तर 1 पासून बघा 1, 2, 3, 4 आणि त्यापासून पुढे अनंत या सगळ्या नंबर्सला, या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत? नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतो। नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या आहे। मग मोजायला आपण सुरुवात, एखादी वस्तू असेल तर ती मोजायची सुरुवात आपण कुठून करतो? तर 1 नंबर पासून। म्हणून मोज संख्येची म्हणजेच नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठल्या नंबर पासून होते? 1 नंबर पासून होती। मग 1 पासून 2, 3, 4 अब्जावधी, करोडो, लक्ष, कितीही नंबर तुम्ही अगदी वाढवू शकता। 100 अंकी, 200 अंकी, 300 अंकी, कितीही मोठी संख्या केली तरीही ती नैसर्गिक संख्याच असते। ठीक आहे, मग नैसर्गिक संख्या म्हणजे आपल्याला काय कळालं, तर या संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि शेवट कुठे आहे तो कोणालाही माहिती नाही। म्हणजेच थोडक्यात काय, सर्वात लहान संख्या, नैसर्गिक संख्या कोणती लहान आहे, तर ती म्हणजे काय, तर 1 ही संख्या सर्वात लहान आहे। सर्वात लहान संख्या कोणती आहे, तर 1 ही संख्या लहान आहे, बरोबर का? आणि मोठी संख्या, मोठी संख्या तुम्हाला सांगता येणार आहे का, तर नाही सांगता येणार आहे, कारण मोठी संख्या आपण कितीही मोठी करू शकतो। 100 अंकी, 200 अंकी, कितीही करू शकतो। तर सर्वात मोठी संख्या ही सांगता येत नाही। का येत नाही? कारण ह्या संख्या काय आहेत? अनंत संख्या आहेत आणि त्यामुळे मोठी संख्या तुम्हाला सांगता येईल का, तर सांगता येत नाही। हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, बघा आता आपण काय काय बघितलं नैसर्गिक संख्येमध्ये, तर महत्त्वाची गोष्ट काय, नैसर्गिक संख्येला मोज संख्या म्हटलं जातं। मोज संख्या म्हणजेच नॅचरल नंबर आहे, म्हणून नैसर्गिक संख्या दर्शवण्यासाठी कॅपिटल एन हे लेटर वापरतो। नैसर्गिक संख्येची सुरुवात
आपली कुठून होते, 1 पासून होते आणि शेवट त्याचा आपण सांगू शकत नाही. मग यावरून महत्वाचे पॉइंट कुठले निघाले, तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1 हा नंबर सर्वात लहान आहे. आणि मोठी संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो का, तर सांगू शकत नाही. कारण काय आहे, तर नैसर्गिक संख्या या अनंत आहेत. कितीही अंकी आपण तयार करू शकतो आणि त्यामुळे या नैसर्गिक संख्यांचा शेवट आपण सांगू शकत नाही. तर हे झाले महत्वाचे पॉइंट नैसर्गिक संख्या या पहिल्या प्रकाराचे. आय होप सो सगळ्यांना हा प्रकार समजला असेल. आता आपण येतो दुसऱ्या प्रकारामध्ये. बघा आता दुसऱ्या प्रकाराचं नाव काय आहे, दुसरा संख्या प्रकार कोणता आहे, तर तो आहे पूर्ण संख्या. या पूर्ण संख्यांनाच आपण काय म्हणतो, होल नंबर म्हणतो. ठीक आहे, पूर्ण संख्या म्हणजेच कुठले नंबर आहेत, होल नंबर आहेत. आणि त्यामुळेच पूर्ण संख्या दर्शवण्यासाठी आपण कोणतं लेटर वापरणार आहे, तर डब्ल्यू हे लेटर वापरतो. का, कारण त्याचं इंग्लिशमध्ये नाव काय येतं, होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आणि म्हणून त्याच्यासाठी सिम्बॉल कोणतं वापरतो, तर डब्ल्यू हे अक्षर आपण सिम्बॉल म्हणून काय करतो, वापरत असतो. आता या पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते, तर याची सुरुवात होते 0 या नंबर पासून. बघा, शून्यापासून पूर्ण संख्यांची सुरुवात होते. मग 0, त्यानंतर 1, नंतर 2, नंतर 3, त्यानंतर 4 आणि त्यानंतर पुढे पुन्हा 5, 6 असं करत करत तुम्ही काय करणार आहात, अनंत संख्या काय होतात, तर त्या पूर्ण संख्या आहेत. बरोबर आहे. मग आता यामध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी ही संख्या आपल्याला आठवली पाहिजे. तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, तर दिसतंय तुम्हाला, ही कोणती, सगळ्यात लहान पूर्ण संख्या आहे. म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, 0. 0 इज द होल नंबर, स्मॉलेस्ट होल नंबर. सगळ्यात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. आणि मग सर्वात मोठी सांगता येईल का आपल्याला, कारण आपल्याला मोठी संख्या दाखवता येत नाही, आपण त्यामुळे काय करतो, इन्फिनाइटच्या रूपामध्ये दाखवतो, म्हणजे अनंत आहेत. याचा अर्थ सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येणार नाही. का येत नाही, तर कारण पूर्ण संख्या या अनंत आहेत. जरी 0 लहान असेल तरी पण आपण पुढचा सगळ्यात मोठा नंबर कुठला असेल हे सांगू शकत नाही. म्हणून सर्वात पूर्ण मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही. सगळ्यांना हा दुसरा प्रकार क्लिअर आहे का? बघा, आपण पहिला बघितला नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजेच मोज संख्या. याची सुरुवात होते 1, 2, 3, 4 पासून अनंत पर्यंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1 आणि सर्वात मोठी आपण सांगू शकत नाही. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर, त्यामध्ये त्याचं लेटर आहे डब्ल्यू. पूर्ण संख्येची सुरुवात होते 0 पासून आणि त्याचमुळे 0, 1, 2 ते अनंत पर्यंत हे नंबर्स असतात. सगळ्यात लहान पूर्ण संख्या आहे 0 आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही. आता आपण तिसऱ्या प्रकारात येतोय. तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे पूर्णांक संख्या. आता कोणाला पूर्णांक संख्या म्हणायचं, तर बघा, धन, ऋण आणि शून्य यापासून ज्या संख्या बनतात, धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य संख्या, यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, पूर्णांक संख्या मी दाखवते. पहिल्यांदा मध्ये आपण 0 लिहूया. बरोबर आहे. संख्या रेषेच्या नेहमी उजव्या बाजूला आपण काय करतो, धन संख्या लिहित असतो, त्यामुळे या बाजूला मी धन संख्या दाखवल्या आहेत. ठीक आहे. आणि डावीकडे आपल्या हाताच्या किंवा संख्या रेषेच्या डावीकडे नेहमीच आपण काय करतो, ऋण संख्या दाखवत असतो आणि त्यामुळे ह्या ऋण संख्या मी या बाजूला दाखवून शेवट याचा अनंत दाखवलेला आहे. आता ह्यावरून आपण काय करणार आहे, सगळ्यात पूर्णांक लहान कोणती, मोठी कोणती ते बघणार आहे. ठीक आहे. पूर्णांक संख्या म्हणजे काय कळालं तुम्हाला, शून्य संख्या आणि धन, ज्यांना बेरीज असं चिन्ह लागतं मागे, त्या सर्व नैसर्गिक संख्या आणि या नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या, विरुद्ध म्हणजे त्याला चिन्ह कोणतं लागलं, ऋण चिन्ह लागलं, वजा चिन्ह लागलं, अशा सगळ्या एकत्रित संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असं म्हणतो. पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 0, 1, 2, 3 ते अनंत पर्यंत आणि -1, -2, 3 पासून पुन्हा 4, 5, 6 वजा करत जावा आणि पुढे अनंत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या नंबर्सला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. आता आपल्याला महत्वाचा पॉइंट कुठला आहे, तर सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती.
आता लहान संख्या कुठे असतात? आपल्या हाताच्या डाव्या बाजूला. मग डाव्या बाजूचा शेवट आपल्याला दिसतोय का? तर नाही दिसत आहे. कारण हा नंबर किंवा हे डॉट डॉट आपण काय दर्शवतो? इथून संख्या कितीही मोठ्या होत जातील त्या अनंत पर्यंत आहेत. याचा अर्थ सर्वात लहान पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही, सांगता येत नाहीत. का? कारण या संख्या अनंत आहेत दोन्ही बाजूनी, बरोबर आहे का? म्हणून सगळ्यात लहान पूर्णांक संख्या म्हणजे या बाजूचा शेवट आपल्याला सांगता येणार नाहीत, म्हणजे सगळ्यात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. का? कारण त्या अनंत आहेत. मग आता सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येईल का? तर मोठी पूर्णांक संख्या उजव्या बाजूला आहे, ती देखील अनंत आहे, त्यामुळे ही तुम्हाला सांगता येणार नाही. हे देखील आपल्याला सांगू शकत नाही किंवा सांगता येणार नाही. त्यानंतर तिसरा पॉइंट महत्वाचा काय आहे बघा, हे समजून घ्यायचं, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. आता काय? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. धन म्हणजे काय? तर आपल्या शून्याच्या उजव्या बाजूला जेवढ्या संख्या त्या सगळ्या धन संख्या. आणि मग यामध्ये लहान संख्या कोणती आहे? तर 1 आहे. म्हणून सर्वात लहान धन पूर्णांक संख्या किती आहे? 1 ही संख्या सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. मग सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या, इथली संख्या सांगता येते का? तर नाही. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? सांगू शकत नाही. याचा आपण आन्सर देऊ शकत नाही, कारण या संख्या अनंत आहेत. त्यानंतर सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या. डावीकडे सगळ्या ऋण संख्या असतात, त्यामुळे इथल्या संख्या अनंत आहेत. म्हणून आपण सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगू शकत नाही. ही देखील सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? कारण ह्या संख्या अनंत आहेत, बरोबर? आणि मग सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे -1. बरोबर आहे का? म्हणून -1 ही संख्या काय आहे? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. सगळ्यांना हे पॉइंट क्लिअर आहेत का बघा? आता आपण तिसरा टाइप संख्या ज्ञानामधला संख्या प्रकार शिकलो, तो म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4 अनंत, पुन्हा -1, -2, -3, -4 नंतर अनंत. मग सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती असेल ती देखील सांगता येत नाही. पण जर सर्वात लहान धन पूर्णांक म्हटलं तर ती 1 आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगू शकत नाही. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या देखील सांगू शकत नाही. पण सर्वात मोठी म्हणते मी ऋण पूर्णांक संख्या किती आहे? -1 आहे. इथे आपण तिसरा टाइप संपवला, तो म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय. आता संख्या ज्ञानामध्ये पुढचा प्रकार जो येतो तो म्हणजे आहे समसंख्या. आता कोणाला समसंख्या म्हणायचं? तर समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच निशेष भाग जातो, किंवा एखाद्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर्स असतील तर अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? तर समसंख्या असं म्हणतो. उदाहरण बघा आता. काय? समजा मी इथे लिहिले बोर्डवरती 14, तर 14 या संख्येच्या शेवटी काय दिसतंय? 4 दिसते. म्हणजेच 4 जर शेवटी असेल तर ही संख्या कोणती आली? समसंख्या आली. 28 मध्ये 8 आहे, म्हणजे 8 हे एकक स्थानी आहे, समसंख्या. नंतर या संख्येच्या शेवटी 4 आलं, समसंख्या. या शेवटचा नंबर काय दिसतो संख्येच्या? 2 दिसते, म्हणजे ही तुमची काय आली? समसंख्या. म्हणजे समसंख्या थोडक्यात अर्थ काय असतो? ज्या कुठल्याही मोठ्यात मोठी संख्या कुठलीही असू द्या, त्याला जर 2 ने पूर्ण भाग जात असेल किंवा त्या संख्येच्या सर्वात शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढचा प्रकार येतो तो म्हणजे विषम संख्या. विषम संख्या हा प्रकार समसंख्येच्या अगदी विरुद्ध आहे. ठीक आहे. मग याची व्याख्या काय म्हणते? तर ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण किंवा निशेष भाग जात नाही, किंवा ज्या संख्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? विषम संख्या असं म्हणतो. आता उदाहरण बघूयात आपण.
बघा 121 ही संख्या लिहिली, तुम्ही कोणतीही घ्या आणि त्या संख्येचा शेवटचा अंक म्हणजे एकक स्थान बघायचे. इथे नंबर आहे 1, मग 1 जर असेल तर ही संख्या कोणती आली? विषम संख्या आली. कारण मी मगाशीच म्हटले संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या सर्व संख्या विषम संख्या असतात. दुसरं उदाहरण 14,323, शेवट काय दिसतोय? 3 दिसतोय. याचा अर्थ ही संख्या विषम संख्या आहे कारण एकक स्थानी आहे 3. पुढची संख्या 59 आहे, एकक स्थानी 9 आहे, म्हणजे ही पण संख्या विषम संख्या झाली. तर इथे आपण काय बघितलं? समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय. संख्या ज्ञानामधील आता 6वा प्रकार येतो मूळ संख्या. आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं? तर ज्या संख्येला, बघा, ज्या संख्येला ती संख्या आणि 1 ह्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणायचे. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः संख्या या दोघं सोडून इतर सर्व संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येला आपण म्हणणार आहोत मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व ती स्वतः असलेली संख्या याखेरीज म्हणजे त्या सोडून बाकी कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे. मग आता ह्या मूळ संख्येवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. 1 ते 100 या अंकांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 25 मूळ संख्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 1 ही संख्या मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाही, हे लक्षात ठेवा. 1 ही संख्या मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्त पण नाही. ठीक आहे. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत. मग कोणत्या कोणत्या? तर बघा 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्या? तर 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7. बघा 2 ही संख्या फक्त एकाने भाग जाऊ शकतो आणि त्या स्वतः संख्येने, इतर कुठल्याही संख्येने 2 ला भाग जाऊ शकत नाही. 3 चंही तसंच आहे, 5 चंही, 7 चंही. त्यामुळे ह्या सर्व संख्या 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या. त्यानंतर 11 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या आहेत 11, 13, 17, 19. या संख्येला फक्त याच संख्येने आणि 1 ने भाग जातो. ठीक आहे. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या संख्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढे 31 ते 40 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर ते आहेत 2च, 31 आणि 37. पुढे 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 या मूळ संख्या आहेत. त्याचबरोबर 51 ते 60 या नंबर्स मध्ये 53 आणि 59 हे मूळ संख्येचे नंबर आहेत. त्यानंतर 61 ते 70 यामध्ये किती मूळ संख्या येतात? तर 2 येतात. त्या कोणत्या? 61 आहे आणि 67. त्याचबरोबर 71 ते 80 या दरम्यान 71, 73 आणि 79 हे मूळ संख्या येतात. 81 ते 90 यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या आहेत 83 आणि 89. आणि शेवट 91 ते 100 या दरम्यान येणारी एकच मूळ संख्या आहे, ती कोणती आहे? 97. तर मित्रांनो, इथे आपण बघितलं मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे आपल्याला काय समजलं? तर अशी संख्या ज्या संख्येला फक्त 1 आणि त्या स्वतःनेच भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त देखील नाही. त्याचबरोबर 1 ते 100 या दरम्यान एकूण येणाऱ्या मूळ संख्या आहेत 25, ज्यांची यादी मी तुम्हाला आता बोर्डवरती दाखवलेली आहे. आता आपण जाणार आहोत 7व्या प्रकाराकडे आणि त्या प्रकाराचं नाव आहे जोडमूळ संख्या. आता मगाशीच आपण बघा मूळ संख्यांच्या 25 जोड्या किंवा 25 आपण उदाहरणं बघितली किंवा 25 संख्या बघितल्या की ज्या मूळ संख्या आहेत. आता ह्या मूळ संख्यांमधल्या जोडमूळ संख्या काय असतात ते आपण शिकणार आहे. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर त्याची व्याख्या किंवा त्याची डेफिनेशन बघा काय दिसते. ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते अशा सर्व मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. अर्थ काय झाला बघा. दोन मूळ संख्या पाहिजे आणि मध्ये कितीचा फरक पाहिजे? फक्त एकाचा. म्हणजे मध्ये एकच संख्या जर असेल तर त्या संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. आता बघा 1 ते 10 मध्ये तुम्हाला संख्या आठवतात का? मूळ संख्या कोणत्या होत्या? तर 3, 5, 7. बरोबर आहे का? मग आता 3 आणि 5
या दरम्यान कुठली संख्या येते? 3 आणि 5च्या मध्ये 4, बरोबर आहे का? मग आपली व्याख्याच तीच आहे की काय, ज्या मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते अशा जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय, दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. मग अशा जोड्या असलेल्या मूळ संख्या ज्याच्यामध्ये फरक फक्त एकाचाच आहे किंवा मध्ये एकच संयुक्त संख्या, अशा किती संख्या आहेत? तर 1 ते 100 मध्ये असलेल्या एकूण संख्या आहेत 8. मग कोणत्या त्या? तर बघा, 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे, कारण मध्ये काय, 4 ही संयुक्त संख्या. त्याचबरोबर 5 आणि 7 या जोडीलाही आपण जोडमूळ संख्या म्हणतो, कारण या दोघांच्या मध्ये एक काय आहे, संयुक्त संख्या. त्याचबरोबर 11, 13, त्याचबरोबर 17, 19, तसेच 29, 31 ही देखील जोडमूळ संख्या आहे. 41, 43 जोडमूळ संख्या येते, कारण मध्ये कोण राहतं, 42. 59, 61 ही देखील जोडमूळ संख्या आहे. आणि शेवटची जोडमूळ संख्या 71, 73. तर इथे आपण बघितलं जोडमूळ संख्या म्हणजे काय, आणि तुम्हाला काय समजलं जोडमूळ संख्या म्हणजे, तर दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असेल तर अशा जोडीला आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणतो. संख्याज्ञानामध्ये संख्येच्या प्रकारामधला 8वा प्रकारात आपण बघणार आहोत, तो म्हणजे संयुक्त संख्या. आता कोणाला संयुक्त संख्या म्हणायचं, व्याख्या बघा. तर 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला बहुतेक एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातो, ठीक आहे, किंवा एक आणि मूळ संख्या नसलेल्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, तर त्यांना आपण म्हणायचे संयुक्त संख्या. ठीक आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय, दोनापेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या. आता उदाहरण घ्यायचं झालं तर सांगू का, 16 ही संख्या बघा. 16ला 1 ने पण भाग जातो, बरोबर आहे, 2 ने जातो, 4 ने जातो आणि स्वतः 8 ने जातो. म्हणजे काय झाले, याचे 4 विभाजक आहे. एक धरून किती विभाजक झाले, 4. आपलं काय ठरलंय, दोनापेक्षा जास्त विभाजक जर असतील तर अशा सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणा, किंवा दुसरी व्याख्या अशी, एक आणि मूळ संख्या ह्या दोन संख्या सोडून, म्हणजे मूळ संख्यांचा आपण 25 संख्या बघितल्या ना, 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 100 मधल्या 25 मूळ संख्या आहेत. तर ह्या 25 संख्या आणि 1 ही संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्या पुढच्या ज्या असतील त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, तर संयुक्त संख्या असं म्हणणार आहोत. का, कारण 1 ही मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून 1 ही संख्या आपण ड्रॉप केलेली. मूळ संख्या आणि 1 संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, संयुक्त संख्या असं म्हणणार आहोत. आता पुढे येतो आपण, उदाहरण घेऊयात. बघा आता 4 ही संख्या 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, म्हणजे याचे विभाजक झाले 3. 6चं पण तसंच आहे, 12चं तसं, 16चं तसं आणि 18चं तसं. म्हणजे इथून पुढे असणाऱ्या ज्या संख्या, मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, तर संयुक्त संख्या असे म्हणणार आहेत. मग आता या मूळ संख्येतील ज्या राहिलेल्या संयुक्त संख्या आहेत त्यातील सर्वात लहान धन संयुक्त संख्या किती आहे, तर 4 आहे. कुठली, सर्वात लहान धन म्हणजे अधिक चिन्ह असलेली, म्हणजे संख्या रेषेच्या उजव्या बाजूला असलेली संयुक्त संख्या सर्वात लहान कोणती आहे, 4 आहे. त्यानंतर सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती आहे, 9 आहे. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी धन विषम संयुक्त संख्या किती आहे, 15 आहे. का आहे, तर 11 मूळ संख्या आहे, 12 ही समसंख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 14 समसंख्या आणि 15 ही विषम संख्या आहे की जिचे विभाजक 2 पेक्षा जास्त आहे. बरोबर का, ठीक आहे. चला, त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी धन सम संयुक्त संख्या कोणती आहे, 10 नंबर ही संख्या कशी आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या आहे, पण कशी, धन आणि सम अशी संख्या आहे. तर हे झाले महत्वाचे पॉइंट कोणाशी रिलेटेड, संयुक्त संख्येशी रिलेटेड. सगळ्यांना संयुक्त संख्या हा प्रकार समजला असेल. आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रकारामध्ये. आता पुढचा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्येची व्याख्या बघूयात पहिल्यांदी. काय सहमूळ संख्या म्हणजे, तर ज्या दोन संख्यांचा
एक सोडून इतर कोणताही सामायिक विभाजक नसतो अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहोत? सहमूळ संख्या असं म्हणणार आहोत. आता उदाहरण घेऊयात आपण 4 आणि 7. ठीक आहे. आता 4 चे विभाजक कोणते कोणते? तर 1 आहे, 2 आहे आणि 4. विभाजक म्हणजे याने भाग जातोय किंवा ह्या पाड्यामध्ये काय 4 ही संख्या आहे. 1 आणि 4 ला भाग जातो, 2 आणि जातो आणि 4 नी पण जातो. त्याचबरोबर 7. 7ला 1 ने भाग जाईल आणि 7 नी जाईल. बरोबर ना? म्हणजे 7 चे विभाजक कोणते? 1 आणि 7. 4 चे विभाजक आहे 1, 2, 4. आता यामधलं सामायिक म्हणजे कॉमन इथं 1 आहे, इथं पण 1 आहे. हा 1 सोडून दुसरा कुठलाही विभाजक सामायिक नाही. म्हणून या दोन संख्यांना आपण काय म्हणणार आहोत? सहमूळ संख्या असं म्हणतो. सहमूळ संख्येचा अर्थ कळाला? 1 सोडून इतर कोणताही सामायिक विभाजक नसेल तर अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या असं म्हणायचं आहे. मग अशा सहमूळ संख्याच्या भरपूर जोड्या आपण बनवू शकतो. जसे की मी आता दिले 4 आणि 7, त्याचबरोबर 16 आणि 25. 16 आणि 25 मध्ये पण बघा 16 चे विभाजक काय येतील? तर बघा 1, त्यानंतर 2, त्यानंतर 4, त्यानंतर पुन्हा 6 नी भाग जाणार नाही, 7 नी नाही, 8 नी जाईल आणि त्यानंतर लगेच 16. 25 चे विभाजक काय असतील? 1 असेल, 5 असेल, त्यानंतर पुन्हा 5 10च्या पाड्यात नाही, 15च्या पाड्यात नाही, नंतर 25च्या पाड्यामध्ये. मग यांच्यामध्ये कॉमन कुठला घटक आला? तर 1 सोडून बाकी कोणीही कॉमन नाही, सामायिक नाही. म्हणून 16 आणि 25 या संख्या कशा आहेत? सहमूळ संख्या आहेत. तर इथे आपला सहमूळचा पॉइंट संपला. संख्या ज्ञानामधला 10वा प्रकार आहे विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्येचा अर्थ लगेचच कळतोय, त्या संख्येची विरुद्ध संख्या. म्हणजेच काय? जर इथं धन संख्या असेल तर त्याची विरुद्ध संख्या ऋण असेल, ऋणाची विरुद्ध संख्या धन असेल. मग विरुद्ध संख्या म्हणजे काय? ज्या दोन समान असलेल्या संख्यांचे चिन्ह फक्त वेगळे आणि त्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 0 येत असेल तर अशा संख्या ह्या एकमेकींच्या विरुद्ध संख्या असतात. व्याख्या बघा. व्याख्या काय? ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते अशा संख्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या म्हणतात. आता उदाहरण घ्या. -7 याची विरुद्ध संख्या काय येणार आहे? तर याची विरुद्ध संख्या येईल +7. जर -7 आणि +7 यांची बेरीज केली तर उत्तर येतं 0. म्हणून ह्या दोघी एकमेकींच्या काय आहेत? विरुद्ध संख्या आहेत. त्याचबरोबर +3 ची विरुद्ध संख्या आहे -3. त्यानंतर -2/3 ची विरुद्ध संख्या आहे +2/3 आणि +5/7 याची विरुद्ध संख्या येणार आहे -5/7. तर अशा प्रकारे आपण आता कुठला पॉइंट बघितला? विरुद्ध संख्या म्हणजे काय? तर विरुद्ध संख्या म्हणजे वेगळं काहीच नाहीये, तीच संख्या आहे, फक्त त्याचं विरुद्ध चिन्ह मांडायचं त्याच्या समोर. म्हणजे +3चं -3 ह्या दोघी एकमेकींच्या काय आल्या? विरुद्ध संख्या. कारण विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी किती येते? 0 येते. +3 मधून -3 गेले किती उत्तर येणार आहे तुमचं? 0 येणार आहे. म्हणून याचा अर्थ काय झाला? ह्या सर्व एकमेकींच्या काय? विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या लिहिताना चढ म्हणजे वरचं खाली खालचं वर करायचं नाहीये, तर तुम्हाला काय करायचंय? फक्त चिन्ह बदलायचंय. अधिक असेल तर वजा करा, वजा असेल तर अधिक करा. बाकी संख्येमध्ये कुठेही बदल करायचा नाही आणि ह्याच एकमेकांच्या काय असतात? विरुद्ध संख्या असतात. संख्या प्रकारामधला 11वा प्रकार जो येतो तो आहे गुणाकार व्यस्त संख्या. आता गुणाकार व्यस्त संख्या करत असताना काय करायचं बघा. संख्या जी दिली असेल ना त्या संख्येला फक्त अंशस्थानी असलेल्या संख्येला छेदस्थानी न्यायचं आणि छेदस्थानी असलेल्या संख्येला अंशस्थानी न्यायचं. बाकी चिन्ह तशीच ठेवायची. अशा प्रकारच्या संख्यांनाच आपण काय म्हणणार आहोत? गुणाकार व्यस्त संख्या. मग याची व्याख्या काय? तर बघा. ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 असतो, परिमेय संख्यांचा गुणाकार 1 असतो अशा संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. मग कधी गुणाकार 1 येईल? तर ती संख्या अंशस्थानी असेल तिला छेदस्थानी आणा आणि छेदस्थानी असलेल्या संख्येला अंशस्थानी आणा. चिन्ह बदलायची गरज नाही. अशा संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. उदाहरण बघा आता 7 ची गुणाकार व्यस्त संख्या. आता 7 ही संख्या ऍक्च्युअली आपण कसं लिहितो? 7/1 लिहितो. बरोबर आहे ना? मग याची गुणाकार व्यस्त संख्या काय होणार आहे? 1/7. बरोबर.
म्हणजे अंशस्थानीला आपण कुठे नेलं, छेदस्थानी, आणि छेदस्थानी असलेला 1 हा अंशस्थानी नेला. आता दुसरं उदाहरण बघा, 5/7 ची गुणाकार व्यस्त संख्या काय? 7ला वर घ्या, 5ला खाली घ्या, म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या आली 7/5. तिसरं उदाहरण बघा, -3/7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. मी काय म्हटलं, चिन्ह बदलू नका, चिन्ह आहे तसंच ठेवा. अंशस्थान छेदस्थानी न्या आणि छेदस्थानीला संख्या अंशस्थानी न्या. संख्या काय बनेल, 7/3 वजा चिन्ह आहे तसं ठेवा. त्यानंतर 4चा वर्ग किंवा 4चा दुसरा घात असलेल्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. आता 4चा दुसरा घातचा काय होतं बघा, दोन उत्तर येऊ शकतात. एक तर 4चा वजा दुसरा घात असेल, किंवा ही संख्या अंशस्थानी तिला छेदस्थानी न्या. काय उत्तर येऊ शकतं, 1/4 असंही आपण लिहू शकतो. आणि त्याचा कितवा घात आहे, तर त्यांनी दिलेला दुसरा घात आहे तसा लिहून टाका. ठीक आहे. त्यानंतर 5वं उदाहरण बघा, 2/3 चा दुसरा घात याची गुणाकार व्यस्त संख्या. याचंही उत्तर काय करेल, दोन उत्तर प्रकारात येईल. एक तर इथं -2 करा, किंवा ही संख्या खालीवर करा आणि 2 तसंच ठेवा. मग उत्तर आपलं काय येऊ शकतं, तर 2/3 आहे तसं, आणि -2 अधिक 2 ऐवजी आपण काय करणार आहे, आता वजा दुसरा घात करणार आहे. किंवा दुसरं काय असू शकतं, तर 3/2 कंस करा आणि 2 आहे तसं ठेवा. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय. तर गुणाकार व्यस्त संख्या आपण करताना काय करतोय, फक्त अंशस्थानला छेदस्थानी नेतोय, आणि जर त्यांच्या समोर घात दिलेला असेल, दुसरा घात, तिसरा घात, तर याचं उत्तर मात्र 2 वेळा येऊ शकतं. एक तर अंशाला छेदस्थानी न्या आणि घात आहे तसा ठेवा, किंवा घात बदलायचा नसेल तर खालची संख्या फक्त तुम्हाला काय करावं लागते, अंश आणि छेदस्थानाच्या रूपात लिहायची असेल. आणि जर ती संख्या तशीच ठेवायची असेल तर इथे फक्त घाताला वजा चिन्ह वापरायचं आहे. ठीक आहे. आता 12वा संख्येचा प्रकार कोणता आहे, तर परिमेय संख्या. कोणाला म्हणायचं परिमेय संख्या, तर जी संख्या अंश आणि छेद या रूपात मांडता येते आणि तिचा छेद 0 नसतो, अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असं म्हणतो. ठीक आहे. जी संख्या अंश आणि छेद या रूपात मांडता येते आणि ज्याचा 0 हा छेद नसेल, अशा सर्व संख्यांना आपण म्हणणार आहोत परिमेय संख्या. मग आता उदाहरण बघा, उदाहरणार्थ 2 ही संख्या परिमेय आहे का, तर आहे. कारण ज्यावेळेस आपण कुठली संख्या एकटी लिहितो त्यावेळेस त्याचा छेद हा 1 असतो. म्हणजे ही संख्या अंश छेद रूपात मांडता येते, याचा छेद हा 0 नाही, म्हणून ही संख्या परिमेय संख्या आहे. 2/3 अंश छेद रूपात मांडता येते, छेद 0 नाही, म्हणून ही पण परिमेय संख्या आहे. -3 -3/4 0/6 0/-4 ह्या सर्व परिमेय संख्या आहेत. का आहेत, तर यांचं उत्तर भागल्यानंतर गुणोत्तरामध्ये येणार आहे. आणि त्याचबरोबर या संख्यांचा जो छेद आहे, हा छेद कसा आहे, तर 0 सोडून आहे, म्हणून या संख्या कशा असतात, परिमेय संख्या असतात. तर इथे आपण बघितलं परिमेय संख्या म्हणजे काय. आता 13वा प्रकार कुठला आहे, तर अपरिमेय संख्या. आता कोणाला अपरिमेय संख्या म्हणायचं, तर बघा, ज्या संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूप, म्हणजे एखाद्या संख्येने भागल्यानंतर जे दशांश चिन्हामध्ये तुम्हाला रूपामध्ये उत्तर मिळणार आहे, हे रूप जर अखंडित असेल, म्हणजे त्याला कुठेही खंड पडला नसेल किंवा आवर्ती पण नसेल, ठीक आहे, अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. काय समजला अर्थ, तर ज्या संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूप हे अखंडित असते परंतु आवर्ती नसते, अशा प्रकारच्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. उदाहरण, वर्गमुळात 2 ची किंमत. वर्गमुळात 2 ची किंमत ज्यावेळेस तुम्ही काढाल त्याचं उत्तर काय येईल, समजा जे असेल ते दशांश चिन्हामध्ये येणार, त्याच्यामध्ये कुठलंही उत्तर तुमचं रिपीट होणारा नंबर नसेल, अशा प्रकारच्या संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणतो. आता समजा उदाहरणार्थ एक संख्या अंश आणि छेदामध्ये आहे, ठीक आहे, आणि त्याचं उत्तर समजा असं जर येत असेल बघा, 2.17, त्याच्यानंतर पुन्हा 3, 31, 4, 2, 3 असं, याच्यामध्ये कुठेच
रिपिटेटिव्ह पॅटर्न नाही, म्हणजे 1 7 3 4 2 3 पुन्हा इथं 7 8 9 म्हणजे ह्याच्यासारखा कुठलाच गट पुढे तयार होत नसेल तर अशा प्रकारच्या संख्यांना अंश आणि छेदामध्ये जी संख्या असते किंवा कुठल्याही संख्येला आपण काय म्हणणार आहोत तर त्याला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे उत्तर कसं आलं पाहिजे, आवर्ती नसलं पाहिजे, म्हणजे रिपीट हाच ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट नाही झाला पाहिजे, पण ते अखंडित असलं पाहिजे, म्हणजे खंड न पडणार. असं सगळ्या संख्या वेगवेगळ्या की ज्याचा पॅटर्न पुन्हा रिपीट होत नाही अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. उदाहरण बघा, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5. याचं उत्तर जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर जरी काढले किंवा स्वतः काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं अखंडित रूप मिळणार आहे. त्याचा भाग कुठेच थांबणार नाही आणि मिळलेलं उत्तर जे असणार आहे त्याच्यामध्ये कुठेच दशांश चिन्हामधला किंवा दशांश अपूर्णांकामध्ये कुठेच तो पॅटर्न रिपीट होत नाही. म्हणून अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. त्यानंतर पुढे एक महत्वाचा भाग येतो तो म्हणजे केवल मूल्य. आता परिमेय संख्यांचं केवल मूल्य हे नेहमी धन परिमेय संख्याच असते. संख्या कशी असू द्यात, धन असू देत किंवा ऋण असू देत, त्यांचं केवल मूल्य हे नेहमी कसं येतं तर धन परिमेय संख्या असंच येतं. आता ही संख्या बघा, -25चं केवल मूल्य काढायचंय, काय उत्तर यायला पाहिजे तर धनच यायला पाहिजे, म्हणून आपण इथं +25 लिहिणार आहे. ही 25 संख्येचं +25 संख्येचं केवल मूल्य किती येणार, अधिकच येणार आहे, म्हणजे 25च लिहायचं. या रेघेच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि ह्याचं केवल मूल्य जरी काढायचं तर हेही आपलं काय येतं, धनच येतं. म्हणजे संख्या धन किंवा ऋण रूपामध्ये असू द्यात किंवा कंसाच्या बाहेर असू द्यात, त्या रेघेच्या बाहेर असू द्यात, याचं उत्तर म्हणजे त्यांचं केवल मूल्य हे नेहमी धन संख्या इतकंच येतं. आता 14वा संख्येचा प्रकार तो म्हणजे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं तर त्रिकोणी संख्या म्हणजे सलग येणाऱ्या दोन संख्या यांचा गुणाकार करा आणि त्याची निमपट करा, येणारं उत्तर ते म्हणजे त्याची त्रिकोणी संख्या असते. मग बघा डेफिनेशन किंवा व्याख्या काय आहे त्रिकोणी संख्येची, तर दोन क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या असते. म्हणजे सलग येणाऱ्या संख्यांचा गुणाकार करा आणि भागिले 2 करा, येणारं उत्तर ही त्रिकोणी संख्या असते. आता उदाहरण बघा, 1 गुणिले 2 ह्या सलग येणाऱ्या संख्या यांचा गुणाकार केला आणि त्याला निमपट करायची म्हणजे 2 ने भागायचं, मग उत्तर किती येतं, 1 येतं. त्याचबरोबर दुसरं उदाहरण बघा, 2 सलग येणारी संख्या 3 यांचा गुणाकार करा, गुणाकाराला 6 त्याला भागिले 2 केलं, उत्तर येईल 3. 3 ही आपली त्रिकोणी संख्या. त्याचप्रमाणे 3 गुणिले 4 भागिले 2 उत्तर येणार आहे 6. याचाच अर्थ 1 3 आणि 6 या संख्या त्रिकोणी संख्या आहेत. ठीक आहे, तर इथे आपला 14वा प्रकार संपला, त्रिकोणी संख्या म्हणजे काय. आता पुढच्या प्रकारात येतो 15वा प्रकार. 15वा प्रकार आहे चौरस संख्या म्हणजे काय. मग चौरस संख्या म्हणजेच काय तर वर्ग संख्यांनाच आपण काय म्हणतो, चौरस संख्या असं म्हणतो. वर्ग संख्या म्हणजेच काय आहे, चौरस संख्या. मग वर्ग आठवा, 2चा वर्ग 4 तर 4 ही चौरस संख्या झाली. 4 4चा वर्ग 16, 16 ही वर्ग संख्या. त्याचप्रमाणे 25 36 ह्या सर्व वर्ग संख्या आहेत. तर इथे आपण काय बघितलं, वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या याचा अर्थ समजून घेतला. संख्या ज्ञानामधला महत्वाचा शेवटचा भाग म्हणजे आहे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या कोणाला म्हणायचं तर बघा, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या अशा सर्वच संख्यांना आपण काय म्हणतो तर वास्तव संख्या असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय तर परिमेय संख्यांची सर्व उदाहरणे, अपरिमेय संख्यांची उदाहरणे ह्या सगळ्यांनाच एकत्रितपणे आपण काय म्हणतो, वास्तव संख्या. म्हणजेच काय तर परिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतो आणि अपरिमेय संख्यांना देखील वास्तव संख्या म्हटलं जातं. म्हणजेच परिमेय आणि अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. मग मगाशीच बघितलेली उदाहरणं पुन्हा आठवूयात आपण. वर्गमुळात 2 होतं, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, 22/7, 2/5, 4/3. तर ही सर्व उदाहरणं आपली कशाची आहेत तर ही आहेत वास्तव संख्यांची. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जवळपास आपण संख्यांचे 16 प्रकार शिकलो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 7वीच्या स्कॉलरशिपच्या गणित विषयातील या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय.
पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे मित्रमैत्रिणी की जे इयत्ता 7वी मध्ये शिकत आहेत आणि त्यांनाही गणिताचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्या मित्रांना देखील आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्या नवीन व्हिडिओचं येणारं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.